हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे द एच ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा ब्लॉग तुम्ही लेट बघताय तरी पण सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे आपला यूट्यूब जर्नीचा दुसरा ब्लॉग. आज आपल्याला जायचं आहे पर्वतीवर. एक हिल आहे, चांगलं आहे अशी लोकेशन. बाईक घेऊन जायचं आहे तर बघूया कसा करत आहे. तिथं जातोय का अजून दुसरीकडे अजून लोकेशन वाढतायत किंवा अजून दुसऱ्या लोकेशनला, पण पर्वतीला जायचं आहे. बघूया आता. आम्ही आत्ताच उठलोय झोपेतून. मी आणि आदोदाच आहे. आज पण साईलला गेला फिरायला आणि केदारचा गेला आहे गावाला. तर आम्ही आज पण दोघंच जाणार. आज पण आत्ताच उठलो वगैरे आणि जरा बोललो ब्लॉग शूट करूया. तर आता आंघोळ वगैरे करतो, मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो, मग भेटू आपण. तर आत्ताच फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली आहे आणि लागली भूक. तर आम्ही बनवलेला आज नाश्त्याला मिसळपाव. तर तेच नाश्ता करतो आहे आता, मिसळपाव. मी आणि आदो आता आजचा स्पेशल नाश्ता आहे मिसळपाव. तर चला नाश्ता वगैरे करूया, मग भेटू. तर आत्ताच मस्त नाश्ता वगैरे झाला आहे आणि मस्त पोट भरून नाश्ता केला आहे आणि जरा बसलो आहे. आदो निघतंय आता, ती वाट बघतो, मग लगेच निघतो आम्ही. आता जायचं आहे बाईकवर. साईलला फिरायला गेला, मग तो बाईक ठेवून गेला आहे. मग त्याचीच बाईक घेऊन आम्ही जाऊ आज पर्वतीला. तिकडे मंदिर वगैरे आहे, 108 असं काहीतरी पायऱ्या आहेत, चढून जायला लागतं. तर बघूया कसं काय होतं. चला आता मध्ये भेटत राहू. तुम्ही आता गेल्या ब्लॉगमध्ये आपली रूम बघितलीच असाल, पण आता तुम्हाला परत एकदा एक छोटीशी रूम टूर देतो. तर आता आदोवादा वगैरे पण निघालाय. मी आता आपली रूम बघितलीत, मला एक रूम टूर दिली छोटीशी. आता निघालो, हेल्मेट वगैरे घेतलाय आणि आता निघूया, जाऊया. निघायचं का आता? हां, आता मी पण जातो खाली, बाईक वगैरे काढतो. तोपर्यंत ये तू. हा काय? तर चला निघूया. तर आता आपण निघालोय रूमवरून. आपल्याला जायचे आहेत साईलची गाडी घेऊन. तो घेऊन गेलाय ना. मी आता ही गाडी आहे, ही घेऊन जाऊ आता आपण. हे लागला, चला. तर आता निघालो रूमवरून. आता मी चालवतोय बाईक. आता काय शूट करेल तर आता पाठी बसून, तर बघा तुम्ही. तर चला निघूया. तर आत्ता आपण निघालेलो आहे. मी बाईक चालवतो आहे, आता पाठनं शूट करतो आहे. तर तुम्हाला दाखवत राहू मध्ये. तर चला भेटू मध्ये. तर आता आपण पोचलोय लोकेशनला. आता आपण लगेच ट्रेकला चालू आहे. बघा ती लोकेशन. तर चला आता जाता भेटू. ही आहे पहिली पायरी. तर आता सुरुवात झाली आमची ट्रेकला. 108 पायऱ्या, 108 बघू शकता. तर चला आता आपण मध्ये भेटत राहू. तर आता जरा थांबलोय. पहिलाच ब्रेक झाला आमचा लगेच. फक्त अजून अर्धा पण नसेल झाला कसा बऱ्यापैकी. थांबलोय, पण व्ह्यू कडक आहे इथनं पण, बघू शकता तुम्ही. तर चला मध्ये भेटत राहू. तर आता आम्ही दुसरा पण ब्रेक घेतलेला आहे. हा पायऱ्या ना असे उभट आहेत. हे सरळ नाहीत, उभट आहेत आणि जास्त दम लागतं. पण हा व्ह्यू बघा, कसली ग्रीनरी आहे. आलोय आता, जवळच आलं. योगा गेट.
पोचलो आता गेटजवळ. आतमध्ये आम्ही एंट्री करतोय. पोचलोय. तर आता आपण पोचलेलो आहे देवळाजवळ. विठ्ठल रखुमाईचं देऊळ आहे इथं, बघू शकता. तर चला आता दर्शन वगैरे करतो, भेटतो तुम्हाला. आता जरा दाखवतो सिनेमॅटिकमध्ये दर्शन. आत्ताच मस्त दर्शन वगैरे करून आलो आहे. आणि इथंच बाजूला इथंच आहे पेशव्यांचे सगळे. इथं आतमध्ये सगळे हत्यार आहेत तेव्हाची, पण आता ते बंद आहे. आता इकडं मंदिर आहे, इथंच आहे बाजूला. तुम्हाला बोलतो ना, ते इथं आहेत हत्यारं सगळी तेव्हाची पेशवे घालून. पण आता सध्या बंद आहे, ते काम चालू आहे आतमध्ये. चालू असता तर गेलो असतो. चला इकडंच वरच्या साईडला बघतो आता पुढं काय आहे. मंदिरच वाटतंय. आणि आता सुरू झालं आहे बारीक बारीक पाऊस. तर चला बघूया कसा काय होतं. आणि आम्ही काय आणलं आहे पण नाही रेनकोट छत्री वगैरे. बघूया आता पुढं कसा काय होतं आहे. आता आम्ही आलो अजून वरच्या साईडला. इथं वरती आहे कार्तिक स्वामींचं मंदिर. तर चला ते पण तुम्हाला दाखवतो. तर झालं मस्त आता दर्शन वगैरे. मी बघितलं तर तुम्हाला दाखवलं आहे पण मंदिर कार्तिक स्वामींचं. तर आता इथं बघाल तसं एवढा व्ह्यू भारी आहे ना. आणि हे सगळं बांधकाम दिसतं ना पूर्ण आधीच आहे. याचा बहुतेक पेशवेकालीन असू शकतं. आपल्याला पण एवढा काही इन डिटेल माहिती नाही, तरी पण पेशवेकालीन असू शकते. पण भारी आहे. आता असं मस्त असा गार वारा वगैरे सुटला, एवढा भारी वाटतंय ना मस्त. चला आता पुढे एक जायचं आहे. पुढं पण एक पुढच्या साईडला पण एक मंदिर आहे, पेशव्यांचं स्मारक पण आहे एक. आता बघूया. आजोबा पण इकडे फिरतंय. भारी आहे लोकेशन. इकडे पुण्यात आलात ना नक्की या. पर्वती हिल म्हणून आहे, भारी आहे पण लोकेशन. चला आता आपण इथनं पण निघतोय. इथून जाऊया आपण आता एका पुढच्या मंदिरात. पुढं पण आहे पेशव्यांचं स्मारक पण आहे वाटतं. चल तर चला बघूया. हा बघा तो मंदिर, मग अशी बघितलंच तुम्ही नाही. तर चला त्यांना तो वरतीच जायत होतो. तर असे थोडासा भारी व्ह्यू आहे ना. तुम्ही खरंच एकदा नक्की याच पुणे झाल्यावर. बघा इथं एक पाण्याची टाकी आहे. ही आतमध्ये पाणी आहे. ह्याच्यावरती ह्याच्या आतमध्ये कचरा वगैरे नको झाला म्हणून हे पत्रे वगैरे लावलेले आहेत. हे बघा टाकी आहे पाण्याची, भारी आहे. पण असं एक व्ह्यू आहे ना भारी वगैरे, एकदम भारीच वाटतं. पण इकडं असा व्ह्यू हा हा मस्त असं एकदम गारगार वारा सुटला आहे. बघा इथं काय आहे ते माहिती नाही, बघूया तिथं वाचू बघूया काय आहे. तर सगळा पूर्ण भारी व्ह्यू आहे असा एकदम. चला जरा बसतो, बसायला वगैरे केले तिथं. आजोबा बसलाय. तर चला आता तुम्हाला बोललेलो की इथं आपण बघूया काय वगैरे. असा एवढा काय नाही, सगळं असं सामान वगैरे ठेवलेलं, असे काट्या बिटा असे बांबू वगैरे ते ठेवलेलं. एवढा काही हे नाही. तर इथं बसलोय वारा खात. बसून आलाय बारीक बारीक गार गार वारा. हा हा मस्त भारी वाटतं एकदम. तर तुम्हाला बोललेलं ना इथं एक पेशव्यांचं स्मारक पण आहे. हा बघा हे पेशव्यांचं स्मारक. हे स्मारक आहे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं स्मारक आहे. भारी आहे असं वरती भाकू वगैरे फडकताना भारी व्ह्यू आहे. तर चला तुम्हाला हे पण एक कसा थोडाफार एक एकदम असा सिनेमॅटिक स्टाईलमध्ये दाखवतो. बघूया जमतंय काय ते आपल्याला.
इथं मंदिर आहे, श्री विष्णुनारायणचं मंदिर आहे बघा. हा बांधकाम आत्ताचं वाटतंय, काम अजून चालू आहे वाटतं. चला पण दर्शन करूया आणि तुम्ही पण दर्शन घ्या. आम्ही इथून जरा मंदिराच्या मागून असा राऊंड मारतो. भारी वाटतंय पण अशी फुल ग्रीनरी वगैरे बघू शकतो मी. हा पाठीचा व्ह्यू बघा. हा एक नंबर. या मंदिराच्या समोरच असा साईडला असा भारी व्ह्यू आहे. एकदम भारी अशी एकदम एवढी क्लिनिंग स्वच्छता एवढी भारी आहे ना. अशी परत झाडे बिडं लावलेले आहेत. एवढं भारी वाटतंय ना, खतरनाक. पण आणि आज 15 ऑगस्ट इथं ध्वजारोहण पण झालेलं आहे. आपल्या भारताचा तिरंगा होऊ शकता. आणि असा व्ह्यू मंदिराचा एवढा भारी वाटतंय, खतरनाक. मी खरंच एकदा नक्की या पुण्यात आलात तर पर्वत हिलला. तर आता आम्ही आलो मंदिराच्या इथं खालच्या साईडला. इथून व्ह्यू बघा, पूर्ण पुणा दिसतं. एक नंबर व्ह्यू. आणि इकडं अशी जायला ही वाट आहे मंदिराच्या खालूनच आहे. इथून भारी आहे पण व्ह्यू. आम्ही आता निघालो तिथून पण. आणि आता आम्ही आलो जरा त्या मंदिराच्या पाठच्या साईडला. बघा हा इकडं मंदिर आहे, हा असा. आणि इकडनं असा पाठच्या साईडला हा असा व्ह्यू आहे. भारी एकदम एक नंबर आहे लोकेशन. तर आम्ही आता इथून पण निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे. बघूया आता उतरूया खाली, निघूया. नाही तर थोडं तिथं जरा बसूया वाऱ्यावर, जरा भारी वाटतंय. बघूया आता. बघा तेवढा भारी बांधकाम केलेलं आहे ना तेव्हाच्या पेशवेकालीनचा. आणि इथं आत्ता जेव्हा पोरांच्या वगैरे कारामध्ये बघा एकदम. हे असे खरंच करत जाऊ नका, कारण की आपल्या एवढ्या चांगल्या स्पॉटची वाट लागतं. हे बघा हे असे दिल वगैरे काढणे फालतूगिऱ्या सगळ्या, हे चुकीचं आहे. करून करू नका. मी बघितलं मग अशी त्या अशा भिंतींवर कलाकार केलेले आहेत काही माणसांनी. आणि आता तिथून आलं पुढं हा असा व्ह्यू आहे. एक भारी रस्ता आहे चालायला वगैरे. तर त्याला तर पुढं जाऊया. भारी आहे पण एक नंबर. अशी भारी ग्रीनरी वगैरे. आणि इकडनं हा असा व्ह्यू. हा एक नंबर. तर आता आम्ही निघालो आहे त्या रोडवरून वगैरे आलो. आणि आता आम्ही चाललो आहे तर म्हणजे आता रिटर्न चाललो आहे. बघूया आता आपण आलेलो आहे शंकराच्या मंदिरांच्या इथं मध्ये हा शंकराचं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला नंदी मंडप, गणपती मंदिर असे मंदिर आहे. तर तुम्हाला चला एक अशा व्हिडिओद्वारे दाखवतो, सिनेमॅटिकद्वारे. इथं सूर्यनारायण मंदिर. आता तुम्ही मंदिर बघितलातच, मला व्हिडिओच्या मार्फत दाखवला सिनेमॅटिक टाईपमध्ये. कसा वाटला मंदिर तुम्ही खरंच नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला हा पूर्ण स्पॉट कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि एकदा पुण्यात आल्यावर तुम्ही नक्की येऊन जा. आपण इथंच आता साईडला थांबलो मंदिराच्या. बघा तो मंदिर एवढा भारी आहे ना. तर चला बघूया आता पुढचा स्पॉट होतं आहे का इथं. बघूया तर सगळे स्पॉट इथले फिरून झालेत. तर बघूया काय होते पुढं, भेटत राहू. तर आता आपण आहोत मंदिराच्या बाहेर. बघा इथंच आहे मंदिर. हा बघा श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित श्री देवेश्वर मंदिर. आता आपण फायनली इथनं निघालो आहे.
आणि उतरायला स्टार्ट केलं आहे बघा. चला आता तुम्हाला मध्ये मध्ये भेटत राहू. उतरायला तिथून स्टार्ट केलं आहे बघू शकता. तर चला डायरेक्ट खाली गेल्यावर भेटू. तर आता आपण उतरलेलो आहे पर्वती हिलवरून. आता बघूया आता नेक्स्ट लोकेशन कुठला होतं आहे डायरेक्ट रूमवर. तर चला बघूया काय ठरतं आहे. आता आहे तर बघूया आता. तर आत्ताच आपण पर्वती हिलवरून खाली आलो आहे. नंतर मग जरा इथं बाजूलाच तिथं मंदिर आहे तिथं जरा बसलो आहे. आज शनिवार पण आहे आणि आपल्या मारुतीरायांचं दर्शन केलं आणि आपण इथं आता जरा थोडा वेळ बसलो आहे. आता बघू थोडा वेळ बसू आणि मग निघू लगेच. तर आत्ता आपण पोचलेलो वारजेला. मागाशीच त्या देवळातून वगैरे निघालो आणि आता आपण आलो आहे तर वारजेत. म्हणजे आता आपल्या रूम जवळच आहे पण आता आपल्या रूमवर जायचं आहे. आपल्याला त्या खडकवासला डॅमला. जर तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला दाखवतो बघा डेक्कनवरनं तो पाणी येतं खडकवासल्याचं. तर तिथंच आपल्याला जायचं आहे खडकवासला डॅमला. तर चला जरा थांबलो आहे. ब्लॉग पण शूट करायचा होता आणि इथं आपण जरा उसाचा रस प्यायला थांबलो आहे. भूक तर काय लागले नाही. चांगला मिसळ पाव वगैरे खाल्लेला. तर आता जरा उसाचा रस वगैरे पितो आणि मग भेटतो. तर चला आता तर निघालो आपण खडकवासला डॅमला जायला. आता 5-10 मिनटात पोचू. तर चला खडकवासला इकडे डॅमवर गेल्यावरच भेटू. आपण पोचलेलो आहे खडकवासला डॅमच्या इथं. तुम्ही मागाशी बघितलात पुढची साईड बघितलात पण आता आम्ही आलो आहे मागच्या साईडला. बघा हा पाणी तुम्हाला दाखवतो जवळून. पुढून बघितला नंतर आता इथं थांबू थोडा वेळ. त्यानंतर मग जाऊ पुढच्या साईडला. पुढून जो व्ह्यू आहे ना हा एक नंबर. बघा तुम्हाला बोललेलो मग जवळून दाखवतो. हा बघा पूर्ण. आम्ही ह्याच्या आधी आलेलो ना पाणी किती कमी होतं. जर तो फोटो भेटला आम्ही गेला चालतो तर मग टाकीन निघतो. बघा बघू शकता बघा पूर्ण पूल भरला आहे आणि दरवाजे पण तिकडचे सगळे सोडलेत. तर मी तुम्हाला इकडं पुढच्या साईडला गेल्यावर दाखवतो. आता आम्ही आता बसलो जरा भजी वगैरे ऑर्डर केली. इथनं हा व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे. इथं जरा मस्तपैकी बसलोय वगैरे असा. आणि तसा आम्ही ऑर्डर केली आहे भजी. आपले ऑर्डर आले भजी आले. आता घेऊन आला आता. तर आता मस्तपैकी खातो या पाण्याचा आनंद घेत भजी आणि हा व्ह्यू. तर चला खातो वगैरे मग भेटू. आत्ता आपण निघालो आहे पाठच्या साईडून. तर आता आपण जाऊया त्या पुढच्या साईडला जिथं दरवाजे खोललेले आहेत तिकडं. तर चला तिथं गेल्यावर भेटू. तर आता आपण आलो आहे पुढच्या साईडला. तुम्हाला दाखवतो पाण्याचा फोर्स बघा. बघा बघा पाण्याचा फोर्स. ते दरवाजे दिसतात सगळे दरवाजे खोललेले आहेत. सगळे दरवाजे उघडलेले आहेत अर्धे अर्धे. पूर्ण खोलले तर काय ह्याच्यावरूनच पाणी जाईल मला असं वाटतंय. पाण्याचा फोर्स बघा फक्त. हाच पाणी इथून सुटून जातं डायरेक्ट तिकडे डेक्कनला वगैरे. आपण तुम्हाला नदी पात्र दाखवलेला मागच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर आत्ताच लवकर जाऊन आपला पहिला ब्लॉग बघा त्यात आहे. तर हा इथला सर्व पाणी तिकडे नदी पात्रात जातो सर्व. बघा फुल आहे पाणी.
तर चला आता आपण निघालो इथून, पण तुम्ही बघितलं तर पाणी कसला फोर्सला होता. तर चला आता डायरेक्ट चाललो रूमवर. तर आता डायरेक्ट रूमवर जाऊया आणि मग भेटूया. तर चला. तर आता इथं आम्ही जाता थांबलो नर्सरीत. आजोबाला गेला आतमध्ये, काय घेतंय काय माहिती नाही. थांबलाय, त्याला पाहिजे होता कुठला फुल आपल्याला गॅलरीत लावायला, डबल मोगरा पाहिजे होता, डबल मोगरा. तर तो नाही इथं वाटतं. बघूया काय घेतोय, खत वगैरे घेतोय वाटतं झाडांसाठी. बघूया. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर गॅलरीत भरपूर झाड आहे, जास्वंदीचं आहे, कोरफड आहे, अजून काय तुळस आहे. दाखवतो घरी गेल्यावर. घरी म्हणजे रूमवर गेला होता. खत घेतला आहे अगोदर, खत. झाड तर काय भेटला नाही डबल मोगरा. तर चला. तर तो बघा आजो आता हातात पोर आहे. तो त्यांनी घेतला ना आता खत. बघा इकडं अजून नर्सरी आहे. तर चला आता इथून पण निघूया पटापट आणि मग भेटूया आपल्या बिल्डिंग खाली किंवा रूमवर गेल्यावर. तर चला. आत्ताच पोचलोय रूमवर. कितीला निघालो, 11ला निघालेलो बाहेर रूमच्या, आणि आत्ता वाजलेत 5:15ला डॉट आम्ही आलोय रूमवर. आत्ता आलेला जाम कंटाळा आणि झोप. आता मस्त फ्रेश वगैरे होतो आणि गप झोपतो. तर तुम्हाला आमची काय गॅलरीतली झाडं दाखवतो. तुम्हाला बोललो कशी आपल्याकडे आहेत. काय मिरचीचं झाड, तुळस, ही मिरचीचं झाड आहे तिकडं. ही वेल होती एक, मेली. हा एक मिरचीचं झाड. हे जास्वंद ही आहे, थोडी बारकी आहे आणि ह्याच्यावर असतो तो मोठा फुल आहे. आणि एक कोरफड. तर असा आहे आमची छोटासा बगीचा. तर चला ब्लॉग एंड करूया. तर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण, मी पण आता जरा झोपतोय. त्यानंतर ब्लॉग एडिट वगैरे करेन आणि टाकीन उद्या वगैरे. तर आता मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप चांगला सपोर्ट दाखवला, तसंच अजून दाखवा ह्या ब्लॉगला पण. अशीच आपल्या अजून नवीन नवीन ब्लॉग येणार आहेत. तर हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता, बाय बाय.